नमस्कार, डेली निर्मोना ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, उन्हाळा म्हटला की आता मुलांच्या सुट्ट्या आहेत. तसंच उन्हाळ्यामध्ये जास्त असं जेवणही जात नाही. त्यावेळेला काही आंबट चिंबट चटकदार चाटचे पदार्थ खावेसे वाटत असतात आणि रिकामा वेळही असतो, सुट्ट्या असतात मुलांना, तर त्यावेळेला काय बनवायचं? तर त्यासाठी आपण एक झटपट अशी मटकीची भेळ बनवत आहोत. तर एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही नेहमीच बनवत असाल. तर याच्यातले काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्हाला नको असतील तर ते तुम्ही स्किप करू शकता. इथे 2 बाउलवरून मुरमुरे घेतलेले आहेत. तुम्ही चुरमुरे म्हणत असाल तर चुरमुरे. तर आपण 2 मोठे बाउल भरून चुरमुरे घेतले. त्यामध्ये आवश्यकतेनुसार कांदा टाकलेला आहे. तसंच काकडी आपण बारीक चिरून घेतलेली आहे. इथे बीट वापरलेलं आहे कलरसाठी, कारण की माझ्याकडे टोमॅटो संपलेले होते, पण आता एक लालसर कलर हवा म्हणून मी इथे बीट वापरलेत. तेवढीच भेळची पौष्टिकता वाढते. आणि माझ्याकडे कैरी होती, पण ती छान अशी पिकलेली होती, त्यामुळे त्याला छान केशरी कलर आलेला आहे. तर आपण आता इथे कैरीचे तुकडेसुद्धा टाकले. तुम्ही इथे कैरी किसूनसुद्धा वापरू शकतात. तर इथे आता आपण थोडी कोथिंबीर आणि पुदिनासुद्धा चिरून घेतला आहे, तो पण यामध्ये टाकायचा आहे, चुरमुऱ्यांमध्ये टाकायचा आहे. आणि शक्यतो करून पुदिना असा हाताने क्रश करून टाकायचा, जेणेकरून त्याचा सुवास अधिक वाढतो, टेस्ट अधिक वाढते. तर आता आपण यामध्ये मटकी टाकायची. तर आपण ही ओली भेळ बनवत आहोत. तर सुकी भेळ तर मिळतेच, पण इथे ओली भेळ बनवत आहोत. तर इथे माझ्याकडे मटकी, मोड आलेली मटकी होती, ती मी वाफवलेली आहे आणि तशीच वापरलेली आहे. तर कोणी कसं करतात की मटकी थोडी मीठ आणि हिंग, जिरं मोहरीची फोडणी देऊन थोडं तेलात फ्राय करून घेतात, पण मी अशीच शिजवलेली मटकी वापरते आहे. त्यामध्ये चवीनुसार मी थोडं चिंचेचा कोळ किंवा चिंचेची चटणी टाकलेली आहे. तसंच आपल्याकडे फरसाणं जे काही अवेलेबल असेल, शेव, गाठी शेव वगैरे, आपण बारीक शेव असते, ती सगळी आपण यामध्ये मिक्स करू शकतात आपल्या आवडीनुसार. तर यामध्ये जेवढे पण आपण जिन्नस वापरलेले आहेत त्याच्या आपल्या आवडीनुसार त्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात. तर इथे मी थोडीशी धने पावडर टाकलेली आहे आणि आवडीनुसार तिखट टाकलेलं आहे. तर मी इथे तिखट वापरते. तुमच्याकडे हिरवी मिरची असेल तर तीसुद्धा तुम्ही बारीक चिरून आपल्या आवडीनुसार, चवीनुसार टाकू शकतात. तसेच इथे चाट मसाला टाकायचा आहे आणि इथे माझ्याकडे मिक्स हर्ब्स होते, ते पण मी इथे टाकलेत, पण तुम्हाला नसतील आवडत तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. आता चवीनुसार मीठ टाकायचं. इथे रेग्युलर मीठ टाकू शकतात किंवा सैंधव मीठ टाकू शकतात. माझ्याकडे सुकी भेळसाठीची हिरवी चटणी होती, तीसुद्धा मी यामध्ये ॲड केलेली आहेत. लवकरच त्याचा व्हिडिओ मी अपलोड करेल. तर आता हे सर्व जिन्नस आहेत ना, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर तुमच्याकडे डाळिंबाचे दाणे असतील तर तुम्ही ते सुद्धा इथे मिक्स करू शकतात. उकडलेला बटाटा असेल किंवा आपण चण्यासाठी चाट बनवतो ते सुद्धा साहित्य अवेलेबल असेल तर तुम्ही इथे मिक्स कडधान्यसुद्धा टाकू शकतात. तुम्हाला हवं ते तुम्ही या चुरमुऱ्याच्या भेळमध्ये मिक्स करू शकतात. भेळ म्हणजे सर्व भेळ म्हणजेच मिक्स करणे आहे. तर आपण आता ते सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छानपैकी आपण परत एकदा वरून कांदा, टोमॅटो वगैरे टाकून आपण सर्व करायचं. तर ही भेळ तुम्हाला कशी वाटली याच्याबद्दल नक्की कमेंट करा आणि तुम्ही कशा पद्धतीने भेळ बनवतात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकतात. तर इथे माझ्याकडे जे पण अवेलेबल होते जिन्नस ते मी याच्यामध्ये टाकलेले आहेत. तर तुम्ही यामध्ये बरेचसे व्हरायटी तुम्ही बनवू शकतात. तर इथे वरून थोडी अजून मी कांदा आणि शेव वगैरे पेरलेली आहे. थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर असे हाताने तोडून टाकले की जेणेकरून त्याचा स्वाद अधिक वाढेल. आणि हो, लिंबू असेल तर लिंबूसुद्धा तुम्ही पिळू शकतात, पण माझ्याकडे लिंबू संपलेला होता म्हणून मी काही पिळलेला नाही आहे लिंबू यावरती. आणि आपण त्यामध्ये चिंचेचं पाणी टाकलेलंच आहे, त्याच्यामुळे आंबटपणा त्याला आलेलाच आहे. अशा पद्धतीने आज आपण चटपटीत भेळ बनवलेली आहे.